धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत तरुणांचा एल्गार। जंतर मंतरहून निघालेला मोर्चा संसद भवनजवळ पोलिसांनी रोखला। आंदोलकांची धरपकड। आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर। संसद भवनाबाहेर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। मी माझं उपोषण सुरूच ठेवणार, सोनम वांगचुक यांचा निर्णय। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांना दिलेल्या क्रूर वागणुकीचा वांगचुक यांच्याकडून निषेध। धर्मेंद्र प्रधान जी का रेजिग्नेशन तो अब आना ही पड़ेगा। या तो उनको बर्खास्त करे कैबिनेट से, या तो ये वो खुद रिजाइन करे। प्रोटेस्ट तब तक चालू रहेगा जब तक उनका रेजिग्नेशन नहीं आ जाता। आंदोलन थांबलेलं नाही, सीजेपी प्रवक्ते सौरभ दासचा इशारा। Prime Minister Modi is the most anti-youth Prime Minister India has ever had. पंतप्रधान मोदी भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे तरुण विरोधी पंतप्रधान। राहुल गांधींकडून जंतर मंतरवरील लाठीमाराचा व्हिडिओ शेअर करत मोदींवर टीकास्त्र। मेलेल्यांना जिवंत केल्याबद्दल धन्यवाद। आजच्या आंदोलनाचं श्रेय सरन्यायाधीशांना। सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनावर संजय राऊतांचा टोला। राम मंदिरातील दानचोरी विरोधात विरोधकांचा लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ। विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब। समृद्धी महामार्गावर कारला ट्रकची धडक। धडकेनंतर आग लागल्यानं 6 जणांचा मृत्यू। वर्ध्याच्या टिपले कुटुंबातील 3घांचा मृत्यू। पुण्यात महाविद्यालयातील तरुणीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार। अश्लील व्हिडिओ व्हायरल करायची धमकी देत वर्षभर अत्याचार। 4 आरोपींना पोलिसांकडून अटक। निर्गुण हत्याकांडानं कल्याण हादरलं। प्रियकराची हत्या करून मृतदेह बाथरूममध्येच सोडून महिला फरार। व्हॉइस मेसेजेस पाठवून घरमालकाकडे दिली कृत्याची कबुली। भारतातील पहिली डेंग्यू लस क्यू डेंगाला डीजीसीआयची मंजुरी। कोणत्याही पूर्व तपासणीशिवाय 4 ते 60 वर्षांपर्यंतचे नागरिक घेऊ शकणार लस। अमेरिकेसोबत 2 हात करण्यास तयार। इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांचं वक्तव्य। युद्धाच्या परिणामांसाठी तयार राहण्याचं आवाहन। पंढरपुरातल्या गोपाळपूरच्या गोपाळकृष्ण मंदिरासमोरनं आपण बातमी पाहतोय। वारकऱ्यांसाठी आता उभा राहत असणारा मंडप अचानक कोसळला। मंडपाची उभारणी सुरू असताना मंडप कॉन्ट्रॅक्टरच्या टेम्पोनं मंडपाला धडक बसली, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। सुदैवानं यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। वारकऱ्यांच्या लगबगीच्या ठिकाणी असणारा हा मंडप कोसळला, त्यामुळे वारी काळातलं मंडपाचं स्ट्रक्चर ऑडिट करण्याचीही वेळ निर्माण झाली आहे। वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघात झालाय। विरोळ गावाजवळ कारवर एक ट्रक आदळली, त्यामुळे भीषण आग लागली आणि कारला लागलेल्या आगीमध्ये 4घांचा होरपळून मृत्यू झाला, तर ट्रकमधल्या 2घांचाही होरपळून मृत्यू झालाय। पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती। समृद्धी महामार्गावर ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने हा भीषण अपघात होता। की या अपघातामध्ये जी 4 चाकी गाडी जी आहे, आयशर गाडी जी आहे, तर ती अशा पद्धतीने त्याचे तुकडे झाले आहे। एकंदरीतच पाहता हा भीषण अपघात होता। या आयशर गाडीला जी आहे तर मागाहून मालवाहू गाडीने धडक दिली होती आणि या धडकेमध्ये ही जी गाडी जळून खाक झाली आहे। आपण जर बघितलं तर या गाडीचे जे असे पुरचे जे आहेत ते अलग अलग पडलेले आहे। या ठिकाणी जे मृतक पावलेले आहेत त्यांच्या चपला सुद्धा त्यांचे
काही अवयवाचे भाग सुद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत. विशेष म्हणजे ही घटना जी आहे पहाटेच्या सुमारास झाली. त्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं आणि त्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महामार्ग पोलीस सुद्धा या ठिकाणी दाखल झाले होते. विशेष म्हणजे या महामार्गावरील वाहतूक जी आहे तर ती काही काळासाठी ठप्प करण्यात आली आहे. आता कुठेतरी ही वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला जो आहे टँकर मधील जे इथेनॉल आहे ते जर रस्त्यावर पसरलं होतं, त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता बळावली होती. त्यामुळे दुसऱ्या मार्गावरील सुद्धा वाहतूक ठप्प करण्यात आलेली होती. विशेष म्हणजे सालोड या गावातील एकाच परिवारातील 3 जण जे आहेत ते जागीच ठार झालेले आहे. विशेष म्हणजे हे जे टिपले परिवारातील जे 4 जण आहेत ते पुण्याला प्रवेशाकरिता गेलेले होते आणि परत येत असताना याच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर एक जी मुलगी आहे तर तिचा प्रवेश झाल्यामुळे ती पुण्यात थांबली. त्यामुळे ती या अपघातातून बचावली आहे. विशेष म्हणजे वर्ध्याच्या जवळील या सालोड गावात आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि अशा या भीषण अपघातामुळे अ, अजून जे वाढते जे अपघात आहे यावर कुठेतरी आळा आणण्याची आता गरज निर्माण झाली आहे. नरेंद्र मते, न्यूज 18 मराठी, विरुळ, वर्धा. बीडच्या गेवराई गावातनं एक धक्कादायक घटना समोर आली. ऊस न घेतलेल्या पैशांच्या वादातनं पोटच्या मुलानंच आपल्या पित्यावर चाकूनं वार केल्या आणि त्यांची हत्या केली अशी घटना गौण गावात झाली आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. आरोपीच्या लहान भावाच्या लग्नासाठी वडिलांनी त्याच्याकडनं 1 लाख रुपये उसने घेतले होते आणि यातले 30,000 त्यांनी परत केले. मात्र उरलेले 70,000 दिले नाही म्हणून वाद घालत खिशातला चाकू काढून वडिलांवर त्यांनी हल्ला केला आणि यात वडिलांचा मृत्यू झालाय. चाळीसगावमध्ये स्वतंत्र अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्याच्याच हालचालींना आता वेग आलाय आणि या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये एरंडोल तालुक्याचा समावेश करण्याचीही शक्यता होतीये. मात्र या प्रस्तावाला एरंडोल तालुक्यातनं तीव्र विरोध होतोय. काँग्रेसनं प्रशासनाला थेट इशारा दिलेला आहे. एरंडोल तालुका जळगाव मुख्यालयापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर आहे आणि तालुक्यातल्या बहुतांश शासकीय कामकाज जळगावशी निगडीत असतं असंही स्पष्ट केलंय. दरम्यान शासनानं या मागणीकडे दुर्लक्ष करून एरंडोलचा समावेश चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात केलास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन छेडण्यात येईल असाही स्पष्ट इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. काँग्रेसचे पदाधिकारी आहेत. दादा काय सांगाल, आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय, काय मागणी? साहेब, आम्ही एवढी मागणी केलेली आहे की जळगाव जिल्ह्याचे नवीन चाळीसगाव या ठिकाणी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय व्हावं याकरिता काही नेते मंडळींनी आणि विशेषतः चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी या ठिकाणी प्रयत्न करीत असल्याचं या ठिकाणी समजलेलं आहे. त्यांनी चाळीसगाव तालुक्याची आणि तिथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून कार्यालयाची जर निर्मिती होत असेल त्याला आमच्या कोणत्याही प्रकारचा विरोध नाही. परंतु विरोध फक्त आमच्या एवढाच आहे की आमचा एरंडोल तालुका हा आम्हाला जळगावशी संलग्न असल्याने आणि जळगाव आणि एरंडोलचे अंतर हे 30 किलोमीटर असल्याने आणि एरंडोल आणि चाळीसगावचं जे अंतर आहे हे जवळजवळ 80 ते 85 किलोमीटर आहे आणि त्यामुळे आमचे जे रोजचे दैनंदिन व्यवहार आहेत किंवा शासकीय जी कामे आहेत ती करण्यासाठी नागरिकांना जळगाव हे शहर सोयीचं होतं. आणि जर का चाळीसगाव या ठिकाणी जर त्यांनी आमच्या एरंडोल तालुक्याचा समावेश त्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी चाळीसगाव या ठिकाणी जर त्यांनी समाविष्ट केला तर त्याचा भरपूर त्रास आम्हाला या ठिकाणी एरंडोल तालुक्यातील सर्व नागरिकांना सोसावा लागणार आहे. चाळीसगाव येथे होऊ घातलेल्या अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला या ठिकाणी एकीकडे राजकारणात विरोध आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील एरंडोल आणि पारोडा तालुका चाळीसगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात समाविष्ट करू नये, अन्यथा आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन, जन आंदोलन या तालुक्यातील नागरिकांना घेऊन करावं लागेल असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव. देशातनं माओवाद्यांची पाळंमुळं नष्ट केली जात असताना दंडकारण्यमध्ये सगळ्यात जहाल आणि रक्तरंजित माओवादी बटालियनचा त्यांच्या गडातनं हुसकावून लावला गेलाय.
कोल्हापूरमध्ये जन्मलेल्या एका मराठी IPS अधिकाऱ्यानं यामध्ये मोलाचं योगदान दिलंय आणि माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात तिरंगा फडकवलाय. IPS अधिकारी किरण चव्हाण यांनी काश्मीरनंतर देशामध्ये सगळ्यात संवेदनशील मानल्या जाणाऱ्या छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात तब्बल 4 वर्ष माओवादी विरोधी मोहिमेचं नेतृत्व केलं. माओवाद्यांच्या प्रभावाखालच्या भागात तब्बल 20 नवीन पोलीस ठाणी सुरू केली आणि सुकमाला माओवादी मुक्त केल्याची मोहीम ऐतिहासिक यश मिळवून दिलं. तुम्हाला पहिली पोस्टिंग जेव्हा छत्तीसगडमध्ये मिळाली, तुमच्या आणि घरच्यांच्या काय भावना होत्या? नाही, नक्कीच म्हणजे सुकमा आणि जे बस्तर आहे त्याला थोडंसं भीतीचं वातावरण होतं की घरातल्याची जास्त चिंता होती. मी तर पोलीस ऑफिसर होतो, ट्रेनिंग पण झालं होतं, थोडं एवढी नव्हती माझ्या मनामध्ये. पण त्यानंतर मग मी एकदा या ठिकाणी आलो, जसं आपण म्हणतो की पाण्यात पडल्यानंतर पोहायला पण माणूस शिकतो, तसं सावकाश सावकाश या ठिकाणी जी इन्सर्जन्सी आहे ती पहिल्यांदा मी शिकायला सुरुवात केली. छोट्या छोट्या ऑपरेशनमध्ये ज्यावेळी मी ॲडिशनल SP ऑपरेशन होतो त्यामध्ये जायला सुरुवात केली. जवानांचे इंटरॅक्शन्स केलं, त्यांचे प्रॉब्लेम समजले मला दोन्ही, मतलब DRGचे काय प्रॉब्लेम आहेत, CRPFचे काय प्रॉब्लेम आहेत. मग ॲडिशनल SP जो पिरियड होता तो माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होता, कारण की त्यावेळी मी जंगलामध्ये जास्त राहिलो. 6-7 महिने मी 13 महिन्याच्या माझ्या कालावधीमध्ये 6-7 महिने मी जर जंगलामध्ये राहिलो असेल आणि ऑपरेशन्स वगैरे जे केले, कॅम्प जे एस्टॅब्लिश केले आणि गावकऱ्यांशी संवाद पण त्यावेळी साधला आणि मग गावकऱ्यांचे प्रॉब्लेम काय आहेत, जवानांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सगळे समजले. मी ज्यावेळी SP झालो त्यावेळी ते जे नॉलेज आहे ते मला कामाला आलं. 2021, 2022, 2023 पर्यंतचा हा कार्यकाळ किती कठीण होता. सुकमामध्ये तुम्ही असताना हा संपूर्ण सुकमा किंवा लगतचा संपूर्ण बिजापूर असेल, दंतेवाडा असेल, महाराष्ट्राची बॉर्डर आहे इकडं, एकूण दंडकारण्य काय अवस्था होती संपूर्ण? म्हणजे तेच की आम्ही ज्या ठिकाणी सिक्युरिटी फोर्सेस पण पाय ठेवायला म्हणजे आयडीनं त्या ठिकाणी पाय उडायचा, ऑपरेशन करायला जायचं होतं त्या ठिकाणी ॲम्ब्युशेस व्हायचे, कुठलंही गव्हर्नमेंट मशिनरी या ठिकाणी येऊ शकत नव्हती. अशावेळी आम्ही मागचे 3 वर्ष बघतोय की माननीय गृहमंत्रीजींनी आम्हाला टार्गेट दिलं की 2026 पर्यंत हे टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मग त्यावेळी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन्स आम्ही या ठिकाणी राबवले, म्हणजे मोठे मोठे ऑपरेशन. त्याच्यामध्ये कॅम्प पण एस्टॅब्लिश केले गेले आणि मोठे एन्काउंटर पण झाले. जसं एका एन्काउंटरमध्ये 17 नक्षली मारले गेले, एका एन्काउंटरमध्ये 12 नक्षली मारले गेले. त्या व्यतिरिक्त करगटावलं एक मोठं ऑपरेशन झालं, त्याच्यामध्ये सगळे जवान वगैरे त्या ठिकाणी पार्टिसिपेट झाले. सुकमा जिल्ह्यानं आणि या बटालियनच्या संदर्भात, हिडमाच्या संदर्भात किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या ज्या ऑपरेशन्स आहेत हे खूप महत्त्वपूर्ण होते. आणि एकूणच पुढच्या भविष्यात जर माओवाद परत आपल्याला येऊ द्यायचा नसेल तर विकास हाच त्याच्यावर कायमस्वरूपी उपाय आहे, असंही किरण चव्हाण सर यांनी आता सांगितलं आहे. महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, पुवर्ती, छत्तीसगड.